सकाळी उठत नाही तर पप्पा डायरेक्ट हातात फावडं दिलं आणि म्हणाले जाय बाबू मक्कामध्ये सऱ्या पाडू नये. आणि या मक्काकडे पाहून तर मला डायरेक्ट घामच फुटला ना. आणि सऱ्या पाडून झाल्यानंतर जुन्या गावामध्ये गेलो होतो महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तिथं गेलो होतो, मस्त असं मन प्रसिद्ध झालं होतं. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका कृष्णा सोनूने स्वागत करतो असं एका युनिक ब्लॉगमध्ये. ब्लॉगची स्टार्टिंग तर तुम्ही बघितली असेल. माझी उठल्यापासून सुरुवात कशी झाली होती. शेतामध्ये आल्याबरोबर इथं शेडाखाली मस्त गाडी लावून दिली होती. पण तुम्ही काही म्हणारो, पण आपली आता 6 महिन्याची मेहनत आपल्या घरात येणार होती. कारण की माझ्या आई वडिलांनी त्याला 6 महिने असं जगवलं, कष्ट केले. आता तुम्ही म्हणसाल की तुला उठल्याबरोबर तर तुझ्या पप्पांनी डायरेक्ट हातात फावडं दिलं होतं ना. असं काही नाहीये, पण बोलायचा भाग आहे. इकडे तिकडे फावडं शोधल्यानंतर फावडं घेतलं मस्त पिके असे सऱ्या पाडायला सुरुवात करून दिली होती. आता मी तोपर्यंत सऱ्या पाडतो, तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला नक्की फॉलो करून घ्या. सऱ्या वगैरे पाडून झाल्यानंतर मस्त लिंबाच्या झाडाखाली आपली पाण्याची बॉटल ठेवली होती. तर मस्त तहान लागली होती, मस्त गटगट पाणी पिऊन घेतलं होतं. त्याच्यानंतर अचानकच प्लॅन झाला की चला एकदा महादेवाच्या मंदिराकडून जाऊन यावं. तर लगेच महादेवाच्या मंदिराजवळ आलो, असं नदीचा व्ह्यू दिसला तर असं मन असं प्रसन्न झालं होतं. इथे आमचं पहिले जुनं गाव होतं, ते जाऊ द्या, पहिले तुम्ही आता महादेवाचं दर्शन घेऊन टाका. आणि महादेवाच्या पिंडीच्या पुढे असं खूप मोठं साईडचं आमच्या गावाचं धरण आहे बरं का. मला जे धरण दिसतं ना, पहिले इथं आमचं गाव होतं आणि इथे धरण झाल्यामुळे आमच्या आता गावाचं पुनर्वसन व्हायला आहे बरं का. आता तुम्ही म्हणसाल की तुला इतकं कसं माहित आहे रे. तर आमची आजी आम्हाला असं मस्त सांगायची इथं आमचं गाव होतं, असं होतं. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी मंडळी.